चला कुडसावरे टीमचा मनोहर आपण यायचं आणि या आपल्याला जे पारितोषिक लागलं होतं ते आपण घेऊन जायचं. तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे इथे आणि या नक्कीच आयोजकांना विनंती करेल की या कॅश प्राइज जे आहे आपण मनोहर या खेळाडूला द्यायचंय. भरपूर चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली परंतु त्यांच्या वाटेला हार आली. जाऊया मॅच मध्ये जिथे मॅच खरं तर ही भरपूर चांगली पाहायला मिळेल. दोन बिग हिटर मलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरीश केवारी आणि रोहन सराई नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. गोलंदाज टॅक वरती सातत्याने टप्पालवाडी क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर विचार केला तर हरी पोकड्याला पाहायला मिळतोय. हरी पोकळा पाहायला मिळतोय. खरं तर विचार केला तर ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. सातत्याने मित्रांनो आपण पाहतोय क्रिकेट दोन्ही संघाने भरपूर खेळलाय. भरपूर क्रिकेट खेळलाय दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. चांगलाच क्रिकेटचा अनुभव दोन्ही संघाला पाहायला मिळतोय. पहिला बॉल स्ट्राईक एंड वरती हरीश केवारी पाहतोय. एक लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल या इनिंगचा पहिला बॉल इथे चांगला राहिलाय. पहिला बॉल हरी पोकळ्याचा चांगला राहिला. इथून इथून पुढे विचार केला तर दोन्ही संघ अगदी विचार केला तर एक कशेळ विभाग परिसरामधील संघ आणि एक विचार केला तर नेरळ परिसरामधील एक संघ पाहायला मिळतात. दोन संघ दादा संघ पाहायला मिळतात एकमेकाच्या विरोधामध्ये. इथे चांगला फटका आणि शतरक्षक आहे आणि अति मोठी विकेट. हरीश केवारी बाय बॅक टू द आउट. थँक्यू सो मच डीजे. दोन बॉल फेकले आणि हरीने मिळवलेली ती विकेट हरीश केवाऱ्याची आणि रोहिदास केवारी स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका आणि पुन्हा एकदा मोठी विकेट. दोन बिग हिटर फलंदाज मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दोन विकेट इथून पुढे मिळवलेले ते गोलंदाज जाड्या. दोन मोठ्या विकेट खरं तर इथून आता मात्र दडपणा निर्माण केला जाईल का नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाच्या विरोधात. अजून एक बिग हिटर पाहायला मिळेल. मारुती आगिवले पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. हरीश आणि रोहिदास मात्र डगआउटचा रस्ता पकडतोय. परंतु तरी पण मी इथून सांगेन 50 धावा जरी बनवल्या तरी इथून मात्र गेम बनवू शकेल कदाचित नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघ. आणि जर त्याच्यापेक्षा कमी धावा बनवल्या तर टप्पालवाडी क्रिकेट संघ मॅच बनवेल. त्या चांगले मॅच खरं तर हरिदोरी सरांना पूर्णपणे अभ्यास या मैदानाचा पाहायला मिळेल. कारण 4 दिवस पंचगिरी पाहायला मिळाली त्यांची या मैदानावरती आणि आज त्यांची मॅच पाहायला मिळते. आणि ती मॅच देखील टप्पालवाडी क्रिकेट संघ आणि नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघ. यावेळेस देखील जेव्हा बॉल फेकलाय 4 बॉल फेकले 2 मोठे विकेट एकही धाव खर्च आतापर्यंत केली नाही. मीडियम षटक केलं जाईल का इथे हरी पोकळाकडं. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. इथे चांगला बॉल आणि इथे मात्र या बॉल वरती श्री गणेशा खातं ओपन केलं जाते नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाचे. एक धाव आणि आता मातून जर इथून विचार केला तर बॉल शिल्लक असेल एक सिंगल. रोहन सराई स्ट्राईक एंड वरती बिग हिटर नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. खरं तर विचार केला तर भरपूर मोठी तगडी संघ पाहायला मिळतात. दोन्ही संघ जबरदस्त चांगला क्रिकेट दोन्ही संघाने खेळलेला आहे.
अडाय्या बॉल थोडासा बाहेर पाहायला मिळाला होता आणि ते षटक संपलंय पहिला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबाधाब फलकावरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाब. हॅलो गोलंदाज बारकवरती सौरवचा पहिला बॉल इथे चांगला पाहायला मिळतोय. मारुती स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अगदी जर विचार केला तर मी म्हणते जरी या मॅच मध्ये लो स्कोरिंग सामना लो स्कोरिंग पाहायला मिळेल तरी मात्र ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल या शंका नाही. कारण नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मारुती स्ट्राईक एंड वरती यावेळेस खरा बॉल पाहायला मिळतोय. आला इट इज व्हाईट हा बॉल. टीम रिव्ह्यू असेल. येस थँक्यू. पंचांचा डिसिजन होता वाईट परंतु टीमने घेतला इथे रिव्ह्यू. आपण चेक करूया. येस अंपर्स कॉल चांगला राहिला इथून वाईट. अगदी जर विचार केला तर बघा अगदी विचार केला तर जी बाहेरची लाईन रेख आहे ना अगदी तिच्यावरून हा बॉल स्पर्श होऊन गेला तिच्यावर. एसटी लष्कराच्या हातामध्ये आलाय व्हाईट बॉल. दोन धाबा या बॉलवर दोन धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पायामध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. आज कुठेतरी विचार केला तर नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने कदाचित दुहेरी तिहेरी धावा जर बनवत गेल्या असत्या तर आतापर्यंत धावा चांगल्या राहिल्या असत्या. 2 विकेट मोठाले फलंदाज बाद झाले रोहिदास केवारी आणि हरीश केवारी. त्याच्या पुढे जर विचार केला तर मारुती देखील डॉट बॉल खेळतोय. इथे चांगला बॉल आणि इथे रनआउटची संधी. आणि इथे जर पाहायला गेलं तर या बॉलवरती धाव आले. एक सिकंड धाव. मोठी मॅच तगडी मॅच पाहायला मिळेल. खरं तर तगडी मॅच पाहायला मिळते इथे. 3 धावा फलकावरती आणि इथून पुढे 3 बॉल मध्ये जरी 10 धावा आल्या ना नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी तर भरपूर मी सांगेन भरपूर धावा होतील मी तरी म्हणेन. इथे पुढे नेसा बॉल शतरक्षक होता आणि त्याला बीट केला आणि स्वतःच्या काय चांगली कॅच कॅरी केली. ते कदाचित या बॉल वरती रोहनने बॅट जर कदाचित घातली नसती ना तर मात्र इथून पुढे अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळाला असता आणि इथे मात्र स्वतःची विकेट गमावल्याने निराशा स्वतःवरती पाहायला मिळते. धक्का लागलाय तिसरा. प्रमोद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघा जी जितक्या धावा आहेत तितक्या विकेट देखील गमावल्या नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने. 3 विकेट गमावल्या. 3 धावा फलकावरती. पुढे लेगचा बॉल इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत्या. एक धाव वेगाने दुसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि ते 2 धावा कंप्लीट पाहायला मिळत आहेत. सुंदर आणि बिन विकेट पाहायला मिळाले. बघा आता जवळपास 2 षटक संपत आले. अजून एक चौकार आणि षटकार आला नाही.
या मॅच मध्ये शेवटचा बॉल शिल्लक. प्रमोद हॅड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे गुडघा टेकून फटका मारण्याचा प्रयत्न होता, तिथे पायाने बॉलला अडवलाय आणि या बॉलवरती धाव घेतली जाईल. मात्र एक सिंगल धाव आली. त्या षटक क्रमांक संपले. दुसरा आणि धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या. 3 धावा, 6 धावा, क्षमा असावी, 6 धावा. खरे तर विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल 2 षटकाचा खेळ संपलाय आणि इथून पुढे जर 12 बॉल मध्ये धावा बडवाव्या लागतील नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाला तर मॅच बनेल. लो स्कोरिंग जरी सामना झाला तरी चांगले मॅच पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा क्रॉस द लाईन पटका केसलाय. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न केला जाणार अडाय्या आणि या बॉलवरती देखील धाव घेतलीच गेले. एक सिंगल धाव. विवेक गोलंदाज टॅक वरती. कदाचित बघा सचिन वाघ इतका वेगवान गोलंदाज मी पाहिला होता. त्याच्या हातामध्ये बॉल नाहीये. कदाचित प्रॅक्टिसचा अनुभव कमी असेल, काबाडेबी तर वेळ नसेल, त्याच्यामुळे मात्र युवा प्लेयरला मात्र इथे संधी दिली जाते आणि ते अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळता. कदाचित विवेकची चांगली गोलंदाजी असेल, गावामध्ये प्रॅक्टिस पाहायला मिळत असेल, चांगलं प्रदर्शन त्यांचं असेल, म्हणून सचिन देखील रिस्क घेत नाहीये. कारण आपली जर चांगली गोलंदाजी असेल तर आपण रिस्क घेता कामा नाही. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत जर विचार केला तर या बॉलवरती देखील धाव घेतली जाते. एक सिंगल धाव. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. खरे तर मोठीमाय क्रिकेट संघाचं अडकीचं इथे आपण करूया सहर्ष स्वागत. अडकीचं मित्रांनो लांबून प्रवास कापून आलेत. चौथी मॅच असली तरी मात्र इथे विकेट. प्रमोद बॅक टू डग आउट. मोठी विकेट पाहायला मिळत्या. खरं तर जाऊया मॅच मध्ये. इथे अजून एक चांगला बॉल बघा. कदाचित हा बॉल जर मारुतीला असता तर षटकार पाहायला मिळाला असता. चांगले मॅच. फक्त 9 धावा धाव फलकावरती. अजूनही पाहतोय 2 बॉल शिल्लक असतील या तिसऱ्या ओव्हर मधील. इथे लिडी रेश पाहायला मिळते. या बॉल वरती आले एक सिंगल धाव. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आज कुठेतरी अगदी विचार केला तर नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर कुठेतरी आपण पाहू शकाल बॅकफुटला थोडीशी पाहायला मिळते. 10 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हर अजून एक शिल्लक असेल बॉल. तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल शिल्लक. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. सचिन बॉल खाली आणि झाले त्याच्याकडनं चुकी आणि या बॉल वरती 1 धाव 10 आणि 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक संपले. तिसरं आणि 10 धावा 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता इथून पुढे 6 बॉल मध्ये 20 जरी धावा आल्या ना तर ही मॅच बनेल नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी. परंतु त्या धावा येतील का? त्या धावा येतील का? तणय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टॅक वरती पाहायला मिळतोय. जमल्या मॅच मध्ये तिथे भरपूर चांगले मॅच पाहायला मिळते. खरं तर इथे पायामध्ये बॉल पर्यंत पंचाळी सांगितलाय. हा खराब बॉल राहिला. इथे इडीचं वाईट खराब सुरुवात पाहायला मिळाली. मी म्हटलं होतं 20 धावा जरी या ओव्हर मध्ये बडवल्या मारुतीनं तर मॅच बनेल. त्या
तर मॅच बनेल 32-33 धावा तरी होतील आपल्या संघासाठी. आणि ते उंची भरपूर लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि यावेळेस फलंदाज मारुती बॅक टू डग आउट. थँक्यू डुजा. रवीट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धडाजी नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय खरं तर डावकर आताचा फलंदाज. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. 3 क्षेत्ररक्षण बॉल खाली पाहायला मिळतात परंतु इथे बघता बघता धाबा पाहायला मिळतील 2 धाबा. चांगली रनिंग बिन विकेट पाहायला मिळाले. कदाचित स्टॅट जर इथून नांदखुळा जांभूळवाडी संघाने केला असता एकेरी दुहेरी धाबेने प्राधान्य देत असताना जर धाबा अजून वाढवल्या असता तरी मॅच बनल्या असत्या. कारण विचार केला तर टप्पालवाडी संघ देखील आता काही कमी सोडणार नाही कारण लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल. इथे बघा सफल झाला होता फलंदाज परंतु इष्ट्याच्या वरून जाणारा हा बॉल पाहायला मिळतोय. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली असती. कदाचित 40+ तरी धाबा असत्या तर मी सांगितलं होतं 4 ओव्हरमध्ये 50 धाबा तरी बडवाव्यास लागतील जांभूळवाडी क्रिकेट संघाला. आणि तिथून विचार केला तर टप्पालवाडी संघाची गोलंदाजी चांगली पाहायला मिळत्या. इथे मिस टायमिंग झालाय. आता पुढला एकदा क्षेत्ररक्षक आहे बॉल काढल्या आणि इथून पुढे जर विचार केला तर फलंदाज धनाजी बॅक टू डग आउट. जांभूळवाडी टीमची खराब सुरुवात पाहायला मिळाली. पहिला बॉल आला होता डॉट तिथून जरा दुसऱ्या बॉलचा विचार केला तर आलेली ती हॅरेटची विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती रोहिदास आला होता. रोहिदाची देखील तिसऱ्या बॉलवरती विकेट. तिथून ही टीम थोडीशी पंबल पाहायला मिळाली. थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळाली टीम. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं मिसफील पाहायला मिळत्या. एक धाव वेगाने पाहायला मिळते आणि या बॉलवरती धाबा घेतल्या गेल्या 2 धाबा आणि 2 धावच्या पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 16 धाबा फलकावरती. अजूनही शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलमध्ये चौकार आला तर 20 धावा होतील. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल जर नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने जर बिग हिट करायचा होता. संपर्क नाही ते षटक संपलं. 14 आणि धावा फलकावरती 16 आणि 17 बडवायच्या त्या म्हणजेच टप्पालवाडी क्रिकेट संघाला. हॅलो. तर लगेच मित्रांनो आपण पाहू शकाल गिरेवाडी गावाचे आधारस्तंभ खरं तर आदरणीय राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट माश्रिया भरत जगमोहन मेहरा सर यांच्या आज वाढदिवसा निमित्त सर्व आपण मिळून देऊया. मेहरा सरांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि खरं तर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवळावरती ब्लँकेट वाटप करण्यात येत आहे. नाश्त्याची उत्तम सोय सर्वांसाठी आहे. धन्यवाद मेहरा सर. अगदी विचार केला तर अफाट प्रेम असलेलं गिरेवाडी क्रिकेट संघावरती गिरेवाडी गावावरती आज त्यांच्याच माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये आपण पाहतोय ती स्पर्धा भरपूर चांगली भरवली गेल्या. मला वाटते तरी 3-4 वर्ष पाहिल्या. चांगलं सपोर्ट पाहायला मिळतं मेहरा सरांचा आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळते. देवी आपण खरं तर विचार केला तर जगमोहन मेहरा सरांना त्याच्या आज वाढदिवसानिमित्त देऊया खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. बडवड टीमचा संघ आहे काढया
जुमापट्टी टीमचा संगणक चला लगेच या टॉस करण्यासाठी. दोन्ही टीम लगेच या टॉस करण्यासाठी. जुमापट्टी आणि बडवड. चला आयोजकांना विनंती करेल बिग फायर मॅच नेक्स्ट पाहायला मिळेल. भडवड बडवड बडा जुबापट्टी या दोन टीम मध्ये एक भरपूर चांगली फाईट पाहायला मिळेल. चला आयोजक आपण टॉस करून घ्या. खरं तर दोन बिग हिटर फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सचिन आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सौरभ आहे का शबास अभी सचिन आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर गोलंदाज मार्गवरती रोहिदास आता एक विसरून चालणार नाही या नांदकुळा जांभळवाडी टीमच्या गोलंदाजांना पूर्ण टीमला. कारण विचार केला तर टप्पालवाडी टीमनं जर आपल्याला इतक्या दाबावरती रोखलंय त्याचं कारण म्हणजे त्यांची गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली. चांगल्या कॅचेस पकडल्या आणि इथून पुढे नांदकुळा जांभळवाडी टीमला देखील तेच करावं लागेल. कदाचित अजून या 12-15 जरी धावा असत्या या मॅच मध्ये तर भरपूर चांगली मॅच पाहायला मिळाल्या असत्या. बनवायच्या तिथून पुढे 17 धावा. पहिल्याच बॉल वरती क्लास फटका सचिन वाघचा पाहायला मिळत्या. येतोय दर्जेदार षटकार. सचिन वाघ मध्ये इतकी ताकद आहे की हे मॅच एक ओव्हर मध्ये देखील फिनिश करू शकेल. परंतु इथून पुढे रोहिदासला गोलंदाजी चांगली करावी लागेल. चांगला बॉल पहिलाच बॉल कदाचित या प्रकारचा फेकला असता तो षटकार वाचू शकला असता. सचिन वरती प्रेशर निर्माण झाला असता दडपण आला असता. कदाचित मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज आपली स्वतःची विकेट देखील गमावू शकला असता. बघा पहिला बॉल कदाचित षटकार नसता तर हा आलाय व्हाईट अजून एक. यावेळेस अजून एक व्हाईट बॉल. खरं तर व्हाईट एकच असेल रोहिदास जे येस टीम रिव्ह्यू. येस थँक्यू. येस व्हाईट असेल बॉल. कारण जी लाहीर जी व्हाईटची पहिली आहे ती व्हाईट मात्र जरी सफल फलंदाज किती हो तरी मात्र तीच व्हाईट असेल यात शंका नाही. यावेळेस सुरेख सचिनच्या बॅट्समन त्याच दिशेला आलाय. दर्जेदार चौकार आणि धाबा फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 12 धाबा फलकावरती. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल आणि क्षेत्रक्षणाची शर्यत परंतु इथे बॉल जिंकलाय आणि इथे अजून एक चौकार पाहायला मिळतोय आणि अजून एक धाव बडवायच्या. स्कोर लेवल झाला इथे. म्हटलं होतं सचिनकडे ताकद आहे हे मॅच एका ओव्हरमध्ये फिनिश करण्याची. चला भडवड आणि झुबापट्टी दोन्ही टीम आपण डगआउटचा रस्ता पकडा एकदम. कारण नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. इथे मॅच फिनिश पहिल्या ओव्हरमध्ये इथे 17 धावा फलकावरती लेग बायच्या धावा पाहायला मिळाल्यात. आणि इथून पुढे जर विचार केला तर हार्ड लक नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघ आणि
गुड लक टप्पालवाडी क्रिकेट संघ. भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. एकतर्फी मॅच खरं तर फिरवण्याचं काम केलं टप्पालवाडी क्रिकेट संघाने आणि तिथून मात्र नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाला पराभूस व्हावा लागला. चला नेक्स्ट मॅच ज्या टीमचं क्षेत्ररक्षण असेल त्या टीमने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या.